अनदर एपिसोड ऑफ साय साय. आपण इनर चाइल्डवर आतापर्यंत बरेच एपिसोड केले. त्याच्यामध्ये गायत्रीनी बरेच वेगळे वेगळे विषय हाताळले आणि खूप सुंदर पद्धतीने तू आतापर्यंतच्या वाटचालीत आम्हाला खूप नव्याने कळल्या गोष्टी आणि छान सांगितलीस. आतापर्यंत आम्हाला काही प्रश्न आले, ईमेलद्वारे आलेले आहेत, पर्सनली भेटून लोकांनी विचारले, काही यूट्यूबवर पण कमेंट्स आलेले आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा एपिसोड करण्याचा आम्ही ठरवतो. तर पहिला प्रश्न जो आम्हाला विचारला, पर्सनली पण विचारला, तो मोठ्या लोकांनी विचारला. म्हणजे आपल्या घरातली आई वडील, आजोबा, आजी ह्या लोकांनी. माझ्याही आधीच्या 2-3 पिढ्यांपर्यंत ही बिलीफ सिस्टीम होती की मुलांना धाक लावला पाहिजे, मुलांना ओरडलं पाहिजे, वेळीच मुलांना फटका पण दिला पाहिजे, तरच मुलांना शिस्त लागते. आणि सगळ्याच मागण्या जर तुम्ही मुलांच्या अशा ऐकत सुटला तर मुलं उद्या डोक्यावर बसतील. आणि ह्याच्यावर खूप ठाम आहेत ही लोक. तर कुठेतरी मग असं वाटतं की अरे आपलं काही चुकतंय का, आपण अशा पद्धतीने आता विचारसरणी आपली बदलतोय, आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने वाढवायचा प्रयत्न करतोय आणि घरातल्या मोठ्या लोकांना ते मान्य नाहीये. तर याच्याबद्दल तू काय सांगशील? ही फार मोठी गंमत आहे. म्हणजे खरं आहे, मुलांना धाक असला पाहिजे आपला, पण त्यांना भीती असता कामा नये. आणि मग काय होतं, जेव्हा आपण त्यांचा सतत पनिशमेंट देत राहतो की तू चुकलास म्हणून तुला शिक्षा, किंवा मग ते काहीतरी चुकतात आणि मग आपण त्यांना रट्टा देतो. पण ह्याच्यामधून काय होतं, त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते, धाक बसत नाही. धाक म्हणजे आपल्याला काय हवंय, त्यांना एक शिस्त हवी. जर का आपण त्यांना म्हणलं की हे आपल्याला करायचं आहे तर त्यांनी ते फॉलो करावं. बरोबर. ह्याला आपण म्हणतो धाक. पण जेव्हा आपण मुलांना पनिशमेंट देतो किंवा आपण त्यांना रट्टे देतो तेव्हा काय होतं, तर ते घाबरतात आणि त्यांच्या मनात भीती बसते. आणि ही भीती बसलेली मुलं तुमचं सगळं फॉलो करतील, पण ते कशामुळं, भीतीच्या पोटी, सगळंच भीतीतून. आणि मग काय होतं, आपल्याला दिसतात ही सगळी मुलं गुणी, आई वडिलांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकतात, पण खरं काय होतं, त्या भीतीतून ते ऐकतात. आणि ऍट द एंड ऑफ द डे मला सांगा, कुठल्या पालकांना असं हवं असतं की आपल्या मुलाला काहीतरी लागलेलं आहे किंवा आपलं मूल अडचणीत आहे आणि त्याने आपल्याजवळ येऊ नये? ही खूप मोठी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टीतनं घडते. हो, म्हणजे मुलं बंद होतात. कारण त्यांना भीतीच वाटते. कारण मोठं झालं असं त्यांना असंच वाटतं की जर का आता माझ्या हातनं काहीतरी चूक घडलेली आहे किंवा अगदी साधं ऍक्सिडेंट झालेला आहे. मी स्वतः जेव्हा कॉलेजमध्ये होते, माझ्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणी असे म्हणायचे, जर का त्यांचा ऍक्सिडेंट झाला तर आम्ही घरी सांगणार नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे गाडी, सायकल जी काही ज्याचा ऍक्सिडेंट झालाय ती हातातनं जाईल. आणि दुसरं म्हणजे बदड मार बसेल. किंवा मग असं म्हणलं जाईल, तुझी चूक आहे, तूच गाडी जोरात चालवत असशील म्हणून ऍक्सिडेंट झाला, तुझंच लक्ष नसेल म्हणून ऍक्सिडेंट झाला. आणि हे कुठल्याच मुलांना नको असतं. मग आपल्याला असं हवंय का की आपलं लेकरू बाहेर गेलं, त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या लेकराने आपल्याला येऊन सांगू नये? कुठल्याच पालकांना असं वाटत नाही. कुठल्याच पालकांना असं नकोय की आपल्या मुलाला बाहेर जाऊन पुढे शिक्षण घेताना, कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना सुद्धा तिथं काहीतरी प्रॉब्लेम्स होत आहेत आणि ते आपल्याला येऊन सांगू शकत नाहीत. ही वेळ येऊ नये. आणि मग जेव्हा आपण त्यांना सतत पनिशमेंट देत राहतो किंवा बदलत राहतो, रट्टे देत राहतो, तेव्हा काय होतं, ते घाबरतात आणि मग ते येत नाहीत पुढे आपल्याकडे. बरोबर. आणि ते तसं नकोय आपल्याला, म्हणून हे आपल्याला बदललं पाहिजे. ओके. आणि मग त्याच्याऐवजी, रट्टा देण्याऐवजी आपण काय करू शकतो, तर आपण प्रेमाने त्यांना समजावून सांगू शकतो. आपल्याला एखादी गोष्ट का करायची ह्याचं आपण त्यांना कारण देऊ शकतो. बरोबर. मे बी तुम्हाला 4 वेळा एक्सप्लेन करायला लागेल, पण त्यांना ते पक्क लक्षात आहे की आपण एखादी गोष्ट का करतोय. बरोबर. आणि मग जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही म्हणाल की आपल्याला ही गोष्ट करायची आहे, तेव्हा ते तुम्हाला रेजिस्ट करणार नाही. प्रेमाने सांगायचं, एक्सप्लेन करायचं. ओके. सो प्रेम हा एक खूप महत्वाचा एलिमेंट तुझ्या बोलण्यात नेहमी येतो की प्रेमाचा टच
इमोशनल टच मुलांबरोबर टिकवता आला पाहिजे कम्फर्टली, हो तरच ती फिरून तुमच्या पर्यंत परत येणार परत येणार. पुढच्या आयुष्यात किंवा मोकळेपणाने बोलणार. बोलणार आहे. अगदी खरं आहे. आणि तो प्रेम ही अशी लँग्वेज आहे ना की आपल्या आशनाने सुद्धा त्यांना जाणवती, आपल्या बोलण्यातनं सुद्धा जाणवती आणि आपल्या ऍक्शन्स मधनं अजूनही जास्त जाणवते. आपल्या सगळ्यांनी जर का आपण विचार केला ना तर आपल्या लहानपणी ना आपल्याला आपण ओरडा खाल्लेला आहे, रट्टे खाल्लेले आहेत आणि मग त्याच्यानंतर आपली आई काय म्हणायची आपल्याला की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तर मी असं करते ना. बरोबर. खरं आहे ना, एक खरी गोष्ट आहे. तिचं प्रेम आहे म्हणूनच ती शिस्त लावायचा प्रयत्न करते. पण त्याच्यामुळं काय होतं, त्या मुलाला किंवा मुलीला काय कळतं की रट्टा मारणे किंवा रागवणे किंवा शिक्षा करणे हे प्रेमाची भाषा आहे आणि हे प्रेम आहे. आणि जर का हे खूप डीप लेवलवरती जर का ते रुतलं तर पुढे जाऊन ते रिलेशनशिप मध्ये सुद्धा ते अट्रॅक्ट करू शकतात. आणि मग त्यांना पुढे जाऊन असं वाटू शकतं की जर का माझा पार्टनर माझ्यावरती सतत आरडाओरडा करत असेल तर हे प्रेम आहे. अच्छा. आणि आपल्याला ऍज अ पेरेंट हवंय का ते? नक्कीच नको होय. बापरे. पण म्हणजे याचा परिणाम अशा पद्धतीने तुमच्या मॅरिड लाईफ मध्ये त्या मुलाच्या अशा पद्धतीने रिफ्लेक्ट होऊ शकतो. ओ माय गॉड, दिस इज रिअली स्केरी. व्हेरी स्केरी. आणि इव्हन म्हणजे रिलेशनशिप म्हणजे आपण मॅरेज म्हणतो ते तर वेगळीच गोष्ट झाली, पण इव्हन फ्रेंडशिप मध्ये सुद्धा अशी टॉक्सिक पीपल असतात की जे म्हणतात की मी तुमचं मित्र आहे, मी तुमची मैत्रीण आहे आणि मग आपल्याला आरडाओरडा करतात आपल्या कारण मी तुझी मैत्रीण आहे. हा बरोबर आहे. हा करेक्ट. सो हे कुठून आलं? तिथनं आलं. बिकॉज मी त्या पद्धतीने त्याला शिकवलं, त्या लहान मुलाला किंवा मुलीला, की हे प्रेम आहे. म्हणून जेव्हा ते पुढे टॉक्सिक पीपलला भेटतील किंवा तशा पद्धतीचं वागणं त्यांना मिळेल तेव्हा त्यांना काय वाटेल, हे प्रेम, हे सुद्धा प्रेमच आहे, ही सुद्धा एक प्रेमाची भाषाच आहे. बरोबर. आणि मग ते न कळत कारण नसताना तशा रिलेशनशिप मध्ये अडकून राहतील. अगदी बरोबर आहे. खूपच मोठा विषय हा. खूप मोठा आहे. तर आता हे मी सांगितलं की काय त्याचे रिपरकेशन्स होतात किंवा काय इफेक्ट येऊ शकतो. तर आता शिस्त कशी लावायची, तर आपण स्टर्न व्हॉइस यूज करू शकतो. आपला राग न दाखवता, डोळे मोठे न करता, हात न उगारता आपल्याला आपला आवाज स्टर्न करता येतो, कडक शब्द वापरता येतात. हे आपले नियम आहेत, हे आपण फॉलो करतो असं आपण त्यांना सांगू शकतो. आणि अगदी लहान मुलं प्रत्येक गोष्टीवरती नाही म्हणतात. 4 वर्षाची 5 वर्षाची असतील, मला दात घासायचे नाहीयेत, मला कपडे बदलायचे नाहीयेत. आणि यावेळी आपण म्हणू शकतो की ठीक आहे बाळा, मलाही करायची इच्छा नाहीये, पण हा नियम आहे, आपल्याला तो फॉलो केला पाहिजे. आपण जर का दात घासले नाही तर आपले दात किडतील, ते आपल्याला नको आहे, म्हणून आपण दात घासणार आहोत. बरोबर. हा नियम आहे आणि आपण फॉलो करतो. आणि जेवढं शांतपणे, अतिशय शांतपणे, आतनं आपण शांत राहायचं. आणि आपल्या दिवसातल्या कामांमुळे आपण इरिटेट होत असतो. त्यात अशा गोष्टी ते सतत नाही नाही म्हणतात किंवा काही गोष्टींना ऐकत नाहीत, पटपट सकाळी शाळेत जायला तयार होत नाही, तेव्हा आपलं सगळं फ्रस्ट्रेशन एकदम वर आलेलं असतं. आपल्याला वेळ गाठायची असते. हो. सगळीकडे पळापळी धावा असते की मुलांना शाळेत सोडायचं आहे, मला ऑफिसचं काम सुरू करायचं आहे किंवा मला स्वतःला ऑफिसला जायचं आहे, ह्याचा डबा त्याचा डबा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग काय होतं तर आपल्या आतलं फ्रस्ट्रेशन आपल्या आवाजामध्ये दिसतं, आपल्या डोळ्यांमध्ये दिसतं, तो पटकन आलेला राग मुलांना दिसतो आणि मग मुलं तेच ऍब्झॉर्ब करतात आणि मग त्याला रिॲक्ट करतात. ते मग ते पण फ्रस्ट्रेटेड दाखवतात, ते पण चिडलेलं दाखवतात आणि मग जे आपल्याला हवं असतं ते काही होत नाही आणि तिसरीकडे सगळं गाडं जातं. आउट ऑफ कंट्रोल जाते सिच्युएशन. आणि मग दुपार झाली, आपण त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये बाहेर आलो की मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण उगाचच रागवलं, तर उगाच रागवलं किंवा दररोजची का अशी सुरुवात.
आज माझं रात्री झोपताना आपण जनरली म्हणतच असतो की आपल्याला प्रेमानेच करायचंय किंवा आपल्याला शांतपणेच घ्यायचं आणि मग ते तसं होत नाही, मग त्याचंही आपल्याला वाईट वाटतं. पण मग ह्याला काय उपाय आहे? म्हणजे हे तर होतं, प्रत्येक आईच होतं आणि ह्याच्यात आई हा कॅरेक्टर इतका सेंटरला असतो घराघरामध्ये. हो. तर मग ह्याच्यासाठी ती आई म्हणणारी जो सेंटर पीस आहे त्यांनी कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल केल्या पाहिजेत? कारण तो राग तर येतो, वेळ पाळायची असते, हे सगळं तू म्हणालीस हे सगळं होतं. हो. तर मग तेव्हा आपले इमोशन्स बाजूला ठेवायचे, आपण त्या क्षणात राहायचं, आपल्या श्वासाबरोबर कनेक्टेड राहायचं आणि आपण लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा आपलं इमोशन आपल्या डोळ्यामध्ये आवाजामध्ये दाखवू तेव्हा काय होणार आहे, तर माझं बाळ, माझं लेकरू, माझा मुलगा, माझी मुलगी त्या इमोशनला रिॲक्ट होणार आहे आणि त्यांना त्यांचे इमोशन्स तेवढे डिटेलमध्ये अजून कळत नाही. बरोबर. त्यामुळे ते आपण जे दाखवू ते इमोशन त्यांचं होतं आणि ते रिॲक्ट होतं. बरोबर. त्याच्याऐवजी आपण काय करायचं, तिथं मध्ये एक बॅरियर ठेवायचा, आपण आपल्या श्वासापर्यंत परत यायचं, आपल्या श्वासावरती. आपल्याला आत गडबड व्हायला लागली हे लक्षात येतं, पण आपल्या श्वासावरती परत यायचं आणि शांतपणे स्टर्न व्हॉइस मध्ये त्यांना सांगायचं की आपल्याला शाळेची वेळ गाठायची आहे, आपल्याला तिथं वेळेत पोचायचं आहे आणि हे आपल्याला फॉलो केलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला हे 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 करायला लागतंय, आपण हे हे करू. तिथे जर का तुम्हाला गरज पडली तर तुम्ही त्यांना 2 ऑप्शन द्या. ओके. तुला हा डबा हवाय का तो डबा हवाय, तुला ही बॅग घ्यायची का ती बॅग घ्यायची, कुठली छोटी छोट्या गोष्टी असतात. मग त्यांना पुन्हा वाटतं, आपण ऑप्शन दिले की त्यांना काय वाटतं की आता आपण कंट्रोल मध्ये आलो. बरोबर. कारण सगळ्या ह्युमन्सला कंट्रोल हवा असतो आणि ते सुद्धा ह्युमन आहेत, लहान आहेत पण ह्युमन आहेत, त्यामुळे त्यांनाही कंट्रोल हवाय. आणि मग आपण हे ऑप्शन देऊन त्यांना कंट्रोल देऊ शकतो की आता आपल्याला बाहेर जायचंय, त्याला ऑप्शन नाहीये आपल्याला दुसरा, आपल्याला बाहेर जायला लागणार आहे, मला कळतंय की तू अपसेट आहेस पण आपल्याला बाहेर जायचंय. मग तुला लाल रंगाचे सॉक्स घालायचे का निळ्या रंगाचे सॉक्स घालायचे? ओके चल. आणि जसं तुम्ही हे जितक्या रेग्युलरली करायला लागाल तितक्या रेग्युलरली तुमच्या मुलांनाही सवय लागेल, तुम्हालाही सवय लागेल. बरोबर. आणि मग ही शिस्त तुम्ही लावू शकता. कारण नियम आहेत, आपण फॉलो करतोय, कारण ते नियम मी सुद्धा फॉलो करते, त्यामुळे ते नियम तू सुद्धा फॉलो करतोय. नाही इथं रागवायची गरज आहे, नाही इथं रट्टा द्यायची गरज आहे. अगदीच बरोबर. करून बघा तुम्ही, ज्यांना ज्यांना असं वाटतं आहे की अगदी रट्टा दिल्यानंतर, शिक्षा दिल्यानंतरच मुलं ऐकतात, डेफिनेटली करून बघा. करून बघण्याची गोष्ट आहे. बरोबर. आता अजून एक प्रश्न असा आला होता कमेंटद्वारे की आता इनर चाइल्डचे सगळे हे सांगताना तू खूप वेळा असं सांगितलंस की तुमच्या भावना बघा, तिथपर्यंत जा आणि त्या भावनांचं हिलिंग आपल्याला करायला पाहिजे. राग आला आहे त्याचं हिलिंग करायला पाहिजे अशा पद्धतीने. तर प्रश्न असा होता की ह्या भावनांपर्यंत जाण्यासाठी किंवा भावना कळण्यासाठी, विचार कळण्यासाठी वेगळ्या ट्रेनिंगची गरज आहे का? वेगळ्या ट्रेनिंगची तर गरज नाहीये. अच्छा. कारण हा ऑनगोईंग अभ्यास आहे. दररोज करण्याचा अभ्यास आहे, सतत करण्याचा अभ्यास आहे. पण मग तो कसा पद्धतीने आम्ही करू शकतो? जसं आता मी मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की आपल्या श्वासाशी कनेक्ट व्हायचंय. ओके. मग आता तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला काय करू शकता, बसायचं, डोळे बंद करायचे, आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं, श्वास नाकातनं येतोय, नाकातनं बाहेर जातोय, हळूहळू आपण रिलॅक्स व्हायचं. असं करत आपण आपल्या मनाशी कनेक्ट व्हायचं आणि मग बघायचं की माझ्या मनामध्ये मला काय वाटतंय. आणि आता ह्यावेळी जेव्हा तुम्ही वेगळे बसलेला आहात तेव्हा साहजिकच आहे की नॉट नेसेसरी की तुम्हाला कुठली तरी भावना, कुठलं तरी इमोशन वर येतंय. पण मग त्यावेळी तुम्ही काय बघू शकता की जेव्हा सकाळी काहीतरी घडत होतं ती घटना घेऊन तुम्ही बघू शकता की माझ्या मनामध्ये काय होतं. अच्छा. आणि मग त्यावेळी आपण बघू शकतो, त्याला आयडेंटिफाय करू शकतो की ही जी भावना मला दिसतीये ही मला कशासारखी वाटतेय, ही मला रागासारखी वाटतेय का, ही मला भीतीसारखी वाटतेय का, मला जेलसी वाटते आहे का, मला
लोनली वाटतं आहे, एकटं एकटं वाटतंय का मला याच्यातनं, हे तुम्ही बघू शकता. किंवा ते तुम्ही कसं एक्सप्रेस करावं असं वाटतंय, असं एक्सप्रेस करावं असं वाटतंय का कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसावं असं वाटतंय का कधी असं असं होतंय, अरे 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 असं वाटतंय. असे वेगवेगळे तुम्ही त्याला आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करू शकता, त्याला आणि ते नाव कळेल. द्यायचा प्रयत्न करू शकता. म्हणजे इतकं तू सांगतेस, इतकं खोलवर जाऊन जर कुठलीही व्यक्ती शांतपणे बसली तर हे नक्की कळेल की हो मला आता काय वाटते. कारण रागाच्या पण खूप छटा आहेत ना. हो, राग ही एकच भावना जरी घेतली तरी अनेक छोटा आहे की मग ते असं वाटतं की आपण वस्तू उचलून फेकावी, तो तो सुद्धा राग आहे. रागच आहे. आणि दातोट खावे, तो तोही ही रागच रागच आहे. बरोबर. वेगवेगळ्या छटा छटा आहे. आहेत. हे प्रत्येकाचा अभ्यासच आहे हा. हो, आणि मग तेव्हा तुम्ही ते जितक्या जास्त वेळा कराल तितके त्याला तुम्हाला इझी जाईल अजून पुढे. आणि म्हणजे मी तुम्हाला आता म्हणलंय मागच्या क्वेश्चन मध्ये की तुम्ही कसं श्वासाशी कनेक्ट होऊन बघू शकता काय आलंय एकदम, आणि मग ते इमोशन मला आता दाखवायचं नाहीये, मला आता ह्याच्यामध्ये फोकस राहायचंय, तुम्ही अजूनही इझी जाईल तुम्हाला करायला. बरोबर. पण हे सततचा अभ्यास आहे. हा 4 दिवसाचं ट्रेनिंग केलं आणि मग मला आलं असं नाहीये. बरोबर आहे. आणि तिसरा अजून एक असा प्रश्न आम्हाला विचारायचा होता की तोही प्रश्न कमेंटद्वारेच आला होता की क्षमा प्रोसेस तू समजावून सांगितलीस आम्हाला. तर प्रश्न असा होता की ज्या व्यक्तीला आता माझ्या लहानपणीच्या आठवणीत मला जायचंय आणि ते शिक्षक सपोर्ट आहेत तर त्यांना क्षमा करायची, पण ते आता हयात नाहीयेत, तर मग अशा हयात नसलेल्या व्यक्तींसाठी आपण क्षमा प्रोसेस करू शकतो का? करू शकतो. खूप चांगला प्रश्न आहे. आणि हा कारण आपल्याला असं वाटतं की अँगर रिलीज त्या व्यक्तीबरोबर कसं काय करणार आपण, जे आता या दुनियेत नाहीच आहेत, या जगात नाहीच आहेत, ते पुढे गेलेले आहेत, आणि मग आपण कसं काय करणार ते, किंवा मग त्यांना अपमान आहे हा त्यांचा. तर तसं नाहीये. कारण मला राग त्या व्यक्तीचा नाही, त्यांची जी प्रतिमा माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्या प्रतिमेचा आहे, आणि त्या प्रतिमेचा राग मी काढू शकते. कारण तो राग माझ्या मनामध्ये आहे, आणि तो राग जितके दिवस माझ्या मनामध्ये राहील तितके दिवस तो मला त्रास देणार आहे. अँड आय हॅव एव्हरी राईट टू बी हॅपी अँड टू लेट गो. करेक्ट. त्यामुळे तुम्ही तो अँगर रिलीज करू शकता आणि क्षमा प्रोसेसही करू शकता. खूप छान गायत्री तू सांगितलं असेल की यू हॅव एव्हरी राईट टू बी हॅपी इन दिस वर्ल्ड. आणि विथ दिस नोट आय थिंक वी विल एंड द एपिसोड हिअर. मला वाटतं आणखीन काही प्रश्नांसाठी अजून एखादा आपल्याला एपिसोड करावा लागेल गायत्री बरोबर, पण आपण तो करूयात. कारण हे कमेंट्स जे येत आहेत, लोकांचे प्रश्न जे आमच्यापर्यंत येत आहेत ते खूप महत्वाचे आहेत. कुठेतरी लोक याच्याशी कनेक्ट होत आहेत, विचार करतायत आणि हिलिंगचा विचार करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी की तुम्ही सगळेजण आमचा व्हिडिओ इतकं आत्मीयतेने बघताय आणि प्रश्न विचारताय. असाच प्रतिसाद यापुढेही आम्हाला द्या. आमचे व्हिडिओज बघत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ शेअर करा आणि स्टे ट्यून विथ साय साय. बाय बाय. जायचं आहे पुन्हा एकदा स्वागत. डुबलं काय?